जे आम्हाला काही म्हणजे काहीच मार्ग उरणार नाही आमचा जगण्याचा, म्हणजे आमचं जगायलाच आम्हाला म्हणजे काय होणार नाही. कारण घर जाते, शेती जाते, आम्ही जगायचं आहे. पण ते पैसे किती दिवस पुरणार आहेत आम्हाला? बरं, आम्ही एक हे पैशाला तर आम्ही चालेल, आमची पुढच्या पिढीनं पैशाला काय करायचं? ते पैसे आम्हाला जन्मभर पूर्ण आहेत का? माझं नाव अमर विलास माने, मी कुर्तरी गावचा रहिवासी आहे. म्हणजे शक्तीपीठ जे आता महामार्ग जाणार आहे त्याच्या जवळपास आमची 3-3.5 एकर जमीन जाते. जमीन जाऊन दे, पण जमिनीला काय नाही, आम्ही जे राहतं घर आहे आमचं कोगरवेडला जे राहतं घर आहे ना, ते राहतं घर पण जाते, राहतं घर जाते, विहीर जाते आमचं, म्हणजे पूर्णपणे तिथे जे आम्ही राहायला वगैरे आहे आता ते पूर्णपणे तेच जाते. मग आता आमची शेती पण जाणार, घर पण जाणार, आम्ही जायचं कुठे दुसरीकडे. त्यामुळे झालंय कसं, आता हा जे शक्तीपीठ आहे पूर्णपणे आमचा म्हणजे कडाडून विरोध आहे. आणि जरीही त्यातनं जर झाला तर म्हणजे आम्हाला म्हणजे नाहीच, म्हणजे काहीच करता येत नाही. त्यामुळे आता झालंय कसा, दुसरा म्हणजे आम्हाला काही म्हणजे काहीच मार्ग उरणार नाही आमचा जगण्याचा, म्हणजे आमचं जगायलाच आम्हाला म्हणजे काय होणार नाही. कारण घर जाते, शेती जाते, आम्ही जगायचं आहे. मान्य आहे, आम्हाला सरकार पैसे देणार, पण ते पैसे किती दिवस पुरणार आहेत आम्हाला? बरं, आम्ही एक हे पैशाला तर आम्ही चालेल, आमची पुढच्या पिढीनं पैशाला काय करायचं? ते पैसे आम्हाला जन्मभर पूर्ण आहेत का? ही आता जी शेती आहे ही जवळपास शेती आमची आता 4-5 पिढी आमची खाती आहे. म्हणजे शेती काय कुठे जात नाही आमची, पण हे पैसे आम्हाला आम्ही आता ह्या पिढीला संपवणार, उद्या आमच्या मुलाबाळांना कुठे जायचं? त्यामुळं पूर्णपणे आमचा ह्या प्रकरणालाच पूर्णपणे विरोध आहे. तुमचं आता जे राहतं घर तुम्ही म्हणालात, एकूण किती कुटुंब आहे तुमचं? किती जण राहतात त्या घरी? आम्ही जवळपास त्याच्यात 3 कुटुंब राहतोय त्या घरात. एका घरात? हो, एका घरात 3 कुटुंब राहतोय. 3 कुटुंब म्हणजे प्रत्येकाची जवळपास आमची 20 भर लोक आहेत त्या, म्हणजे ह्याच्या त्या 3 कुटुंबात. त्यामुळे ते 3च्या 3 20 भर लोक जायचे कुठं, हा मोठा आणि प्रश्न. तुम्ही म्हणालात की तुमची 3 एकर जमीन पण जाते, हो, पण 3 ही 3 एकर पूर्ण बागायत आहे? पूर्ण बागायत आहे. पूर्ण बागायत म्हणजे पूर्ण सुपीक जमीन आहे ती. तिथं म्हणजे दुसरं काय, म्हणजे काही पण तुम्ही त्यात पेरा, त्यात काय म्हणजे असं हे जवळ होत नाही. आणि 3 एकर तुमची जमीन म्हणाला, तुमच्याकडे फक्तच 3 एकर आहे की तुमच्या जमिनीतली 3 एकर जमीन चालली असं? आमच्याकडे 3 एकर आहेत. परत हे मी तुम्हाला माझं वैयक्तिक सांगितलं, आमचं जे म्हणजे भाऊबंद वगैरे आहेत त्यांची जाणार ती वेगळीच आहे. फक्त आमची वैयक्तिक अशी आमची 3 एकर जमीन आहे. तुमची ती 3 एकर आहे आणि हो, ती हो. पूर्ण चालली? पूर्ण झालेलं आहे. तुमची सरकारला काही विनंती वगैरे आहे? सरकारला विनंती एवढीच आहे की हे जे तिने हे काय मांडलंय तिने, हे पूर्णपणे तिने बंद करावं. कारण ह्याच्यात कसं सगळ्यांचं नुकसान आहे. यात म्हणजे असं कुणाचाच याचा फायदा नाही. यात फक्त नुसता सरकारचा फायदा आहे बघा. यात गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा काही फायदा नाही. आता कुठं आम्ही रोज उठून तिकडे खाली देवदर्शनाला जाणार आहे का साहेब? त्यामुळे पूर्णपणे हे तरी बंद करावं अशी आमची इच्छा आहे. निवासी अनिवासी सुविधा, बस सुविधा सोबतच अगदी घरासारखे वातावरण, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक, उत्कृष्ट जेवण आणि आपुलकीची ऊब बसणारी संस्था, अर्थातच राजश्री शाहू अकॅडमी. पत्ता कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर.